मनसैनिकांच्या राड्याचा राऊतांकडून खरपूस समाचार घेण्यात आलाय। काल नारळ शेण फेकणारे दिल्लीच्या अब्दालीचे कार्यकर्ते तसं राऊत म्हणतात। इतकंच नाही तर काळोखाचा फायदा घेऊन ताफ्यावर हल्ला करण्यात आला असं देखील राऊतांचं म्हणणं आहे। ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं। आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहीत नाही किंवा उद्धवजींना माहीत नसावं। ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही? ते दिल्लीच्या अब्दालीचे लोक होते। अहमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती। मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही, कारण हे जे सगळं चाललं आहे हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून, याच्या सुपारीवरून चाललेलं आहे। जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता। माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे, शिवसैनिकांतर्फे, की पुन्हा अशी कृत्य काळोखात, अंधारात, लपून छपून, लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका। तुमच्या घरामध्ये तुमचे आईवडील वाट पाहतात, तुमची मुलंबाळं वाट पाहतात, तुमची पत्नी वाट पाहते। रिॲक्शन काय, ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणता रे? थांबा जरा 2 महिने, मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।